नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे, त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की तंत्रज्ञानाचा जसा जसा विकास झाला तसे तसे नवीन शोध लागले, तसं तसं मानवी जीवन हे सहज, सुलभ आणि सोपं करण्यासाठी अनेक अनेक यंत्रसामग्री किंवा साधनं असेल त्यांचा विकास झाला. आणि आपण गेल्या काही दशकांचा विचार केला तर क्रयशक्ती वाढल्यामुळे, उत्पन्न वाढल्यामुळे लोकांच्या हातात पैसाही बऱ्यापैकी खुळखुळू लागला आहे. आणि मागच्या पिढीने जे कष्ट असतील, काटकसर असेल, गरिबीत दिवस काढले असेल, तर मातापित्यांना असं वाटतं की आपल्या मुलांच्या नशिबी हे भोग येऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं. पैसा, अडका यांचं कुठल्याही प्रकारचं चिंता त्यांना करावी लागू नये, कुठली कमतरता भासू नये, म्हणून त्यांनी सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. आणि ह्याचा परिणाम असा झाला की पैशाची कदर, पैशाचे मूल्य हे मुलांना माहीत नसण्याचा आजचा काळ निर्माण झालेला आहे. आईवडिलांना वाटतं आम्ही पैसा कमवला आहे, आमच्या मुलांचे लाड करायचा आम्हाला अधिकार आहे, आमचे मुलांना चांगलं जीवन देण्याचा अधिकार आहे. चांगलं जीवन द्यावं, जरूर द्यावं, चांगलं शिक्षण द्यावं, चांगला कपडा लत्ता द्यावा, चांगलं खानपान द्यावं, पण त्याचसोबत चांगले संस्कारसुद्धा दिले पाहिजेत. बाकीचं सगळं दिलं, पण संस्कार न दिल्यामुळे आजची तरुण पिढी ही उधळणारी, उसळणारी, कोसळणारी आणि बेबंद असणारी, कोणाचंही नियंत्रण, मर्यादा पालन न करणारी अशी निपजलेली आहे. आणि ह्या निपजलेल्याचेच काही खुणा म्हणजे एकतर बाईक रायडिंग, मोबाईल, टवाळगिरी आणि फालतूगिरी. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सरसकट तरुणाईवर हा शिक्का मारत आहात का? मारायचं मला काही कारण नाही आहे, परंतु तुम्ही जर माध्यमांमधल्या, मग ते इलेक्ट्रॉनिक असेल, मुद्रित माध्यमं असेल, याच्यामधल्या बातम्या पाहिल्या किंवा आपल्या आजूबाजूला तरुणाई काय करते हे जर पाहिलं ना, तर मी जे म्हणतोय ते तुम्हाला अगदी सहज लक्षात येईल. एकतर मुलांना ह्या काही काही हजार रुपयाच्या, आता तर लाख लाख रुपयाला बाईक येतात, त्या बाईक आईबापांनी घेऊन दिल्यात, त्यांनी घेतल्यात, घरात आहेत माहिती नाही. ते बाईक कमवायला किती दिवस लागतात, ते पैसे उभे करायला किती दिवस लागतात हे त्यांना माहिती नाही. बाईकमध्ये कमीत कमी 100-150 रुपयाचं पेट्रोल घालायची सुद्धा या पोरांची ऐपत नाही आहे, कारण यांनी पैसा कमवण्यासाठी काय कष्ट उपसावे लागतात हे यांना माहिती नाही. आईबाबाने दिलेला पैसा, आईबाबाने दिलेलं पेट्रोल, गाडी, कपडा लत्ता, ते केसांचं काय स्पाइक्स करतात ते, आणि ते बूट आणि ते बटणं उघडं ठेवून ती गाडी पळवायची, त्याचा सायलेन्सर काढलेला असतो, फटाके वाजवल्यासारखा, बंदुकीच्या गोळ्या चालल्यासारखा कानठाळ्या वाजवणारा आवाज येतो, संपूर्ण माहोल खराब होऊन जातो, लोक त्या आवाजाने कान झाकतात. आणि असे हे बाईक स्वार गल्ली बोळात झालेले आहेत. आणि हे बाईक स्वार अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करतात की जेणेकरून हेच आजच्या पिढीचे किंवा त्या परिसरातले दादा आहेत, भाई आहेत, हिरो आहेत, नायक आहेत, पोरींवर इम्प्रेशन मारू पाहणारे रोड रोमिओ आहेत, सख्या आरी आहेत, असं हे वातावरण आहे. तेव्हा ही बाईक, मोबाईलने आलेली फालतूगिरी, कारण मोबाईल घ्यायचा, फोटो काढायचे, चॅटिंग करायचं, व्हिडिओ बनवायचे, रील बनवायचे, ते इकडे तिकडे अपलोड करायचे, मुलींचे मोबाईल नंबर घ्यायचे, चॅटिंग करायचं. आणि ज्या वयात जीवन घडवायला हवं, करिअर घडवायला हवं, चांगलं शिक्षण घेऊन, पदवीधर होऊन, स्वतःच्या पायावर उभं राहून शिका, म्हणजे कष्ट करा, शिक्षण घ्या, म्हणजे अशा पद्धतीचं शिका आणि कमवा, अशा पद्धतीचं धोरण राबवायला हवं. चांगलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून चांगल्या पदावर नोकरी मिळवायला हवी, घर सांभाळायला हवं, आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायला हवे. त्या वयात हे पोरं पोरी दिवस असं मोबाईल, फोटो, फिरणे ह्याच्यामध्ये वाया घालवत आहेत. कॉलेजमधले रंगीबेरंगी चांगले दिवस असतात, त्या जीवनाचा आनंद जरूर घ्यावा, पण त्यालासुद्धा काही मर्यादांचं कोंदण असावं असं मला वाटतं. त्यामुळे बाईक, मोबाईल आणि फालतूगिरी ह्या दुष्टचक्रातून आपल्याला या तरुणाईला बाहेर काढावं लागेल. अन्यथा दिवसभर ते मोबाईलचं स्क्रीन बोटाने सरकवून कार्यासाठी महत्त्वाचे असे 3-4 तास ही मुलं वाया घालवत आहेत.
या 3-4 तासात अभ्यास होईल, टिपणं काढून होतील, काही चांगलं कलात्मक काम होईल, चांगलं काही सृजनाचं काम होईल, सामाजिक काम होईल, घरातल्या कामाला मदत होईल, आईवडिलांना मदत होईल, शेतीतल्या कामाला मदत होईल, दुकान असेल तर दुकान चालवायला मदत होईल, गाड्या रिपेअर करणं, दुचाकी चारचाकी त्याचं काही ज्ञान घेणं, मोबाईल रिपेअरिंग करणं, विद्युत कामं करणं, ही कामं शिकण्याचं कसं मुलींकडं यायला हवं ते ह्या 3-4 तासात तिथं हे तास ते सत्कारने लावू शकतात. पण दुर्दैवाने फॅशन, ब्युटी पार्लर, चांगले कपडे, सुगंधी द्रव्य, हेअरस्टाईल, गॉगल, महागडे मोबाईल, पिझ्झा, बर्गर, केक पार्टी आणि व्हिडिओ, रील, अश्लील संवाद, टपोरीगिरी, फालतूगिरी ह्याच्यात तरुणाईचा वेळ वाया जात आहे असं मला वाटतं. हे टाळण्यासाठी तरुणाईला चांगली दिशा द्यावी लागेल, तरुणाईला चांगलं वळण लावावे लागेल. आणि मुळात आईवडिलांनी आम्ही कमवलं आहे, आमची संपत्ती आहे, ती मुलं नाही खर्च करणार तर कोण करणार, ह्या गैरसमजुतीतून बाहेर पडावं लागेल. आता तर मुलांचा अपघात झाला, त्यांनी कोणाला तो धडकला 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर तो मुलगाही कारागृहात जातो, त्याचे आईवडीलही कारागृहात जातात, त्यांचं लायसन रद्द होतं, वाहन जप्त केलं जातं. अशा प्रकारचा कडक कायदा आहे. तेव्हा बाईक, मोबाईल हे आपले स्टेटस सिम्बॉल नाही, हे आपल्या प्रतिष्ठेची साधनं नाहीत. ते जर आपल्याला वडिलांनी उपलब्ध करून दिले असेल तर ते वापरण्याची आपली लायकी आहे का? मोबाईलचा रिचार्ज आपण आपल्या कष्टाच्या पैशाने भरू शकतो का? गाडीमधलं पेट्रोल खर्च करण्यासाठी जे पैसे आवश्यक आहेत ते आपण कमवू शकतो का? ह्याचा मुलांनी विचार करायला हवा. पिझ्झा, बर्गर किंवा ऑनलाईन काय ऑर्डर करून त्याची पार्टी आपण करतो, पण त्या पार्टी करण्याला आपण लायक आहोत का? आपण 2 पैसे कमावलेत का? आपला आईवडिलांचा पैसा आपण खर्च करतोय तर आईवडिलांचं म्हणणं आपण ऐकतो का? त्यांनी शिकवलेल्या सांगितलेल्या मार्गाने आपण जातो का? आपण सुसंस्कारी, चांगले, नेक, सभ्य गृहस्थ आहोत का? हेच मुलींनी सुद्धा ह्याचा अवलंब करायचं काही हरकत नाही. घरात आपण आईने सांगितलं तसं वागतो का? चांगल्या पद्धतीचं जीवन आपण जगतो का? आपला पेहराव, आपलं वागणं, बोलणं, चालणं कसं आहे ते सुसंस्कारी, चांगल्या आदर्श मुली किंवा एक युवती, एक नारी या दृष्टीने परिपूर्ण आहे का हे बघायला हवं. मुलांबरोबर रोमांस करणे किंवा बाहेर फिरणे, बाईकवर फिरणे, टाईट असे शरीरात चिकटलेले कपडे घालून अंग विक्षेप करणे, अंग उघडं टाकणे, त्याचे फोटो काढून विविध प्रसार माध्यमं किंवा समाज माध्यमातून अपलोड करून लाईक किती मिळवलं हे पाहणे, याच्यात शून्य कर्तृत्व आहे. ह्याच्यातून साध्य काही होणार नाही, याच्यातून तुमचं पोट भरणार नाही, याच्यातून तुम्हाला अमुकची मुलगी चांगली आहे, सुसंस्कारी आहे असं कोणी म्हणणार नाही. तुमचं करिअर उभं राहणार नाही, व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही. हे मुलांनी लक्षात ठेवायचं आहे. तुम्हीच उद्याचे चांगले, सुसंस्कृत, सुजाण नागरिक होणार आहात. तुमच्या खांद्यावर या समाजाचा, कुटुंबाचा, देशाचा भार असणार आहे. तेव्हा आपले मोठे भाऊ, मोठे बहीण, आपली वहिनी, आपली अक्का, आपली काकी, आपली चुलती, आपली मामी, आपले आईवडील काय सांगतात हे जरूर ऐका. आणि बाईक, मोबाईल आणि फालतूगिरी, तसंच मुलींचं त्यांनी पण दुचाकी वाहन, मोबाईल आणि हा सगळा दूरचित्रवाणी किंवा मोबाईल आणि विविध मालिकांचा तुमच्यावर जो प्रभाव आहे त्याच्यातून बाहेर पडायला हवं. आणि हे फॅशन, हे सगळं चकचकीत जग, ह्याच्या पलीकडचं खरं जग अनुभवायला हवं. त्याच्यातले टक्के, टोनपे, चटके, खाचखळगे, काटेकुटे ह्याचा अनुभव घ्यायला हवा. ते खरं जीवन आहे. त्याच्यातून तुम्ही तावून सुलाखून बाहेर पडलात तर चांगले नागरिक व्हाल, असं माझं या निमित्ताने तुम्हाला सांगणं आहे. तुम्हाला राग आला असेल कदाचित मी या सांगितलं ते ऐकून, परंतु सत्य हे नेहमी कटू असतं आणि कडू औषध घेतल्याशिवाय आपली तब्येत, आपलं आरोग्य सुधारत नाही. तेव्हा कटू जे असतं ते सत्य असतं. ते सत्य तुम्ही स्वीकारा आणि आवश्यक ते बदल करून चांगला माणूस, चांगलं नागरिक होण्याचा प्रयत्न करा. एवढंच माझं या निमित्ताने तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन.